तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. त्याचप्रमाणे मी सध्या परभणी जिल्ह्यामध्ये आहे. परभणी जिल्ह्यामधलं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे नवामोंढा परिसरातलं रोकडवान हनुमान मंदिर. या मंदिरामध्ये जवळपास इथून जाणाऱ्या गजानन महाराज शेगाव असो, गुलाबराव महाराज असो किंवा रुक्मिणी मातेची कोंढाणेपूरवरून आज दिंडी इथं आलेली आहे आणि यांच्यासोबत बऱ्याचशा दिंड्या आहेत. सर्व दिंड्याचं नियोजन या परिसरामध्ये करण्यात येते आणि येथील काही व्यवस्थापक आहेत. कसं नियोजन असते मुंबईतील सर्व व्यापारी म्हणून याचं नियोजन करतात. एक मनापूर्वक त्याचं नियोजन असते. गजानन महाराज दिंडीच्या दिवशी कमीत कमी 10,000 लोकांचं जेवण असते संस्थांतर्फे आणि नंतर बाकीचे वारकरी जे असतात कधी 500 असतात, कधी 1000 असतात, कधी 2000 असतात, कमी जास्त 43 दिंड्या इथून त्यांची भोजनाची व्यवस्था, निवासाची व्यवस्था आणि सकाळी चहा करून त्यांना आम्ही वाट लावत असतो दरवर्षीप्रमाणे. त्यांनी जे सांगितलं की आम्हाला काही एखाद्या जेवणात बदल करा, आम्ही ते सुद्धा करतो, पण त्यांनी म्हणायला पाहिजे असा बदल करा म्हणून. बरं, याच्यामध्ये लाखो रुपये लागतात या नियोजनामध्ये. पैसा कुठून येते? कॉन्ट्रिब्युशन होते मोंढा परिसरातून 10 लाख रुपये. ते सर्व व्यापारी 10 लाख रुपयाचं कॉन्ट्रिब्युशन असते. प्रत्येकाला मागाई सुद्धा करत नाही, लोक अनुदान देतात. धान्य खूप असतंय. एवढे कार्यक्रम करून आमच्याकडे भरपूर धान्य शिल्लक राहते की आम्ही सत्ता करतो. दुसरा एक मारवाडी समाजाचा असतंय, आम्ही एक मराठा समाजाचा असतंय. तर सर्व कार्यक्रम त्या दिंडीत होत असतात. बरं, एकंदरी पाहिलं तर एवढ्या दिंड्याचा खर्च हे झाला, किती समाधान किती वाटते मला? 100% समाधान आहे. आम्ही समाधान तेच असतं आमच्यामध्ये. सर्वांची सेवा करणं हे समाधान आहे. कोणी उपाशी इथून जाऊ नये, सकाळी पण कोणी जाऊ नये, सर्वांची सेवा करणं हेच आमचं समाधान आहे. एकंदरी म्हणजे वर्षभराची चार्जिंग बॅटरी आहे असं म्हणावं लागेल तुमच्यासाठी? नाही, चार्जिंग आहेत ना, चार्जिंग बॅटरीच आहे वर्षभराची. तर वर्षभरातून कमीत कमी 4 महिने कार्यक्रम असतातच. वर्षभरातून 4 कार्यक्रम असतात इथं. ठीक आहे, रामकृष्ण हरी.